Good morning all, welcome to our new vlog. Good morning all, welcome to our new vlog. आज हम कहाँ जा रहे हैं? आज हम लोग अष्टविनायक में से जो दो विनायक है गिरजात्मज और विघ्नेश्वर उन्हीं के दर्शन के लिए जा रहे हैं। तो आप सभी भी हमारे साथ चलिए और दर्शन कीजिए। गणपती बाप्पा! गुलाबी पहाट हा एक अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक अनुभव आहे. अर्ली मॉर्निंग तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हा अनुभव नक्की मिळेल. अशी सकाळ असेल तर नंतरचा सगळा दिवस अत्यंत शुभ आणि आनंदमय बनून जातो. आम्ही ट्रिप चालू करायच्या आधी टेबल चहा चा आस्वाद घेतात. आपला आजचा रूट असेल हिंजवडी, भोसरी, चाकण, कळंब, नारायणगाव आणि मग ओझर. अर्थातच आपला पुणे नाशिक हायवेने प्रवास होणार आहे. आता आपण अष्टविनायक बद्दल थोडंसं जाणून घेऊयात. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या 8 मंदिरांस मिळून अष्टविनायक म्हटले जाते. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या, अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यातील मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री हे 5, रायगड जिल्ह्यातील महाड, पाली हे 2 व अहमदनगर जिल्ह्यात एक असणारा सिद्धटेक अशी 8 अष्टविनायकाची स्थाने आहेत. आणि पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल काय सांगायचं तुम्हाला. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात 6व्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. आणि आपला प्रवास जर हेक्टिक होत असेल तो फक्त ट्रॅफिकमुळे. ट्रॅफिक आज लेट राहतो. संध्याकाळी येतो ना वाट लागणार. संध्याकाळी येतात आता जेवढ्या मिनटं संध्याकाळी मला माहीत होतं तिथे लागतील 2 टप्प्यात होतात. मी माहीत लवकर मला चौकात ट्रॅफिक लागतं. 2 मिनटं येतात 2 मिनटं चहाचा आम्ही अपघात घेत आहोत. लय गाड लागलं, खतरनाक गाड लागतं. गाडीतलं काय ब्रेकफास्ट टाइम खूप लागला सगळ्यांना. हवेला आपलं एक शिवनेरी मिसळ बघूयात आता आज काय काय. उपाशी लोक माधव रिव्यू देगा मिसळ का. चल माधव. आप लोग देख रहे हैं तो हम लोग जो रास्ते में ओझर के रास्ते में हम लोग को शिवनेरी मिसल मिला. शिवनेरी मिसल हम लोग ट्राई कर रहे हैं और ये बहुत अच्छा है. आप लोग ज़रूर ट्राई कीजिएगा इसको, बहुत अच्छा है. महाराष्ट्र में तो वैसे भी मिसल पाव बहुत फेमस है. आप ज़रूर ट्राई कीजिए एक बार. जरूर ट्राई करना. नींबू निचोड़ के ट्राई करना. नींबू निचोड़ के ट्राई करना. और आस्वाद ऐसा लो की देखो. आपण आता विघ्नेश्वराची कथा काय आहे ते ऐकूया. पुराणानुसार एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ केला. त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तेथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पाडण्यास धाडले.
विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच, शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वी तळावरील लोक ब्रह्मदेव आणि शंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले. समस्त लोकांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. पराभूत झाल्यानंतर विघ्नासुराने गणपतीकडे दयेची याचना केली. परंतु ज्या ठिकाणी गणपतीची पूजा यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी राक्षसाने जाऊ नये या अटीवर गणपतीने त्यास माफ केले. मृत्यूपूर्वी विघ्नासूर राक्षसाने गणपतीकडे विनंती केली की गणपतीच्या नावापुढे त्याचे नाव घेतले जावे. गणपतीने विघ्नासूर राक्षसाची विनंती मान्य केली. अशा प्रकारे ओझरचा विघ्नेश्वर किंवा विघ्नहर गणपती हे नाव उदयास आले. पोचलोय आपण विघ्नहर ओझरला. समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल. पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्या पाठीमाग. पार्किंगची व्यवस्थित सोय आहे इथं. पाठीमाग बघताय तुम्ही, आपण कुकडी नदीच्या काठावरती उभा आहे आणि आपण आता विघ्नेश्वर ओझर येथे आहे. हा अष्टविनायक मधील हा 7वा गणपती आहे. विघ्नेश्वर या शब्दाची फूट अशी होती, विघ्न आणि हर. विघ्न म्हणजे तुमच्या एखाद्या कार्यात येणारी बाधा आणि हर म्हणजे ती हरणे किंवा दूर करणे. ओझर गणपती हा 8ही अष्टविनायक गणपतींपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. ओझरचा विघ्नेश्वर विघ्नहर म्हणजेच विघ्न दूर करणारा गणपती म्हणजेच भक्तांवरील संकटांचे निवारण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. ओझर गणपती मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे. इसवी सन 1785 बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमणाजी अप्पा यांनी मंदिराचे बांधकाम करून मंदिरावर सोन्याचा कळस चढविला. त्यानंतर इसवी सन 1967 मध्ये गणेश भक्त श्री अप्पा शास्त्री जोशी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या मागील बाजूस मोठा तलाव पाहण्यास मिळतो. हा तलाव एडगाव धरणाच्या बॅकवॉटरद्वारे निर्माण केला आहे. या तलावात बोटिंगची सोय उपलब्ध आहे. त्याचबरोबर उपहारगृह, स्वच्छतागृह देखील आहे. मंदिराच्या जवळ भाविकांना राहण्यासाठी 4 भक्त निवास अगदी अल्प दरात उपलब्ध आहेत. मंदिराच्या भोवताली पूजेच्या साहित्याची आणि प्रसादाची अनेक दुकाने आहेत. ओझर गणपती मंदिर दररोज पहाटे 5 वाजता दर्शनासाठी खुले केले जाते आणि रात्री 11 वाजता बंद केले जाते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अंगारकी संकष्टी चतुर्थीला पहाटे 4 वाजता मंदिर खुले केले जाते. ओझरच्या विघ्नेश्वर गणपती मंदिरात प्रामुख्याने श्री गणेश चतुर्थी, गणेश जयंती, संकष्ट चतुर्थी यांसारखे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्रिपुरी पौर्णिमेला ओझर गणपती मंदिरात 4 दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंदिराच्या कडेने दगडामध्ये बांधलेली मजबूत संरक्षक भिंत आहे. मंदिराच्या 4ही बाजूंना भक्कम तटबंदी असून मध्यभागी गणपतीचे मंदिर आहे. मंदिराचा आतील गाभारा 10 बाय 10 फुटाचा आहे. येथील पूर्वाभिमुख गणपती मूर्तीच्या कपाळावर आणि नाभीवर हिरे असून या गणपतीची सोंड डावीकडे आहे. गणपती मूर्तीसोबतच रिद्धी आणि सिद्धीच्या मूर्ती देखील मंदिरात आहेत. ओझर येथील विघ्नेश्वर गणपतीची मूर्ती
लांब रुंद असून डाव्या सोंड्याची आहे. त्याचबरोबर विघ्नेश्वर गणपतीची ही मूर्ती स्वयंभू मूर्ती असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे. या प्रवेशद्वारावर अनेक कोरीव शिल्प पाहायला मिळतात. या शिल्पांमध्ये 4 द्वारपाल आहेत. ओझर गणपती मंदिर परिसर अतिशय मोठा, स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराच्या आतील परिसर तेवढाच मोठा आहे. मंदिराच्या प्रांगणांमध्ये 2 सुंदर दीपमाळा आहेत. मंदिरातील महाआरतीची वेळ सकाळी 7:30, दुपारी 12 वाजता मध्यान्ह आरती आणि रात्री 10 वाजता शेज आरती केली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन माहिती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. मंदिराच्या बाजूला आपण कुकडी नदीचं दूरवर पसरलेलं नदीपात्र पाहू शकतो. नदी घाटावरच्या पायऱ्या निसरड्या आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की काळजी घ्या. इथे चालू शूटिंग चालू आहे. तो हिरो आहे बघा. तो थांबला का नाही, तो हिरो आहे. चला घे. अरे बापरे.